जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी घेतला। पूर्वतयारीबाबत आढावा। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गंगावणे सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांचे 350वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास व बलिदान सर्वांना माहीत व्हावे यासाठी फेब्रुवारी 28 ते 3/01/2026 रोजी ओवे मैदान सेक्टर 29 खारघर नवी मुंबई येथील समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला। या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अक्षय येवले, नगरपालिका प्रशासन विभागाचे संगणक अभियंता सुशीलकुमार बोदडे, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी सूर्यकांत दशपुते, बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण, जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य भावेशकुमार पवार, युवराज चव्हाण, रामसिंग राठोड, प्रेमसिंग चव्हाण, शिवाजी चव्हाण, कृष्णा चव्हाण, डी.के. चव्हाण, वसंत चव्हाण, परशुराम चव्हाण, जिल्हास्तरीय जागरण प्रचार व प्रसार समितीचे सर्व सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या तयारी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी यावेळी देताना सांगितले की जिल्ह्यातून 1800 भाविक या कार्यक्रमासाठी जाणार असून तसे त्यांचे नियोजन करण्यात आले आहे। तसेच जिल्हास्तरावर प्रचार रथ, प्रवास वाहने, तालुकास्तरावर होर्डिंग्स, शाळा महाविद्यालयात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी गीत व डॉक्युमेंटरी दाखवणे, प्रभात फेऱ्या काढणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या असून दैनंदिन झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाचे छायाचित्रे व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले। तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात डिजिटल प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले। हिंद दी चादर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची नाव, पत्ता, संपर्क क्रमांक याबाबतच्या याद्या प्रशासनास त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून पुढील नियोजन करणे सोपे होईल, असेही जिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांनी यावेळी जिल्हास्तरीय जागरण प्रचार व प्रसार समितीच्या सदस्यांना सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।